छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद। राऊत अजित पवारांनी पाटलांना सुनावलं। जगतापांचा PA बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव। अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव। ट्विट करत सुषमा अंधारेंचा संग्राम जगतापांवर गंभीर आरोप। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का। नाराज संतोष धुरी भाजपच्या वाटेवर। काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट, आज प्रवेशाची शक्यता। नागपुरात 8 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकट मुलाखतीतून भविष्यातील विजन करणार अधोरेखित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज नवी मुंबईत रोड शो। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिंदे शक्ती प्रदर्शन करणार। भाजपकडून उभ्या असलेल्या नकली आंबेडकरवाद्यांना हाकला। सुजात आंबेडकरांचा सभेतून समर्थकांना आवाहन। मुख्यमंत्री आज गृह जिल्ह्यात। नागपुरात देवेंद्र फडणवीस 3 सभांना करणार संबोधित। आम्ही काय केलंय हे विचारण्याआधी आरसा पहा। पुण्यात फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। काँग्रेसचा मुंबईकरांसाठी आज जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता। मुंबईकरांसाठी काय घोषणा करणार याकडे लक्ष। बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आधी फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। अनेक वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावर ताण। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची प्रांजळ कबुली। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हरित लवादाचा मोठा निर्णय। समृद्धी लिंक रोडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला ब्रेक। मुंबईतील प्रदूषणकारी 233 बांधकामांना बंद। महापालिकेकडून 557 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस। बाळासाहेब सर्वदे हल्ला प्रकरणाला नवं वळण। विरोधी गटातील 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। मृत बाळासाहेब सर्वदेंवरही गुन्हा दाखल। खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांवर OBC, SC आणि ST सर्वांचाच हक्क। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। MCAच्या मनमानीला कोर्टाचा चाप। आज निवडणूक नाहीच। महाराष्ट्र संघटनेच्या मतदानास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई। पश्चिम रेल्वेवर आज उद्या 215 लोकल रद्द। 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। प्रवाशांचा होणार खोळंबा। आज वर्षातली पहिलीच अंगारकी। सिद्धिविनायक मंदिरात भल्या पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा। पंजाबमध्ये आपच्या सरपंचाची भर लग्नात हत्या। झरमल सिंग यांची गोळ्या झाडून हत्या। डोक्यात गोळ्या झाडून हल्लेखोर फरार। भाजपची पुन्हा नेहरूंवर टीका। सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केल्याचा लावला आरोप। बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्यासत्र सुरूच। हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या। 3 आठवड्यातील 5वी घटना। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला। खिडक्यांची तोडफोड। संशयित ताब्यात। निकोलस मादुरोंच्या अटकेनंतर चीनचा संताप। अमेरिकेला दिला गंभीर इशारा। जो रूटचं 41वं शतक। रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी केली बरोबरी। बांगलादेशात IPL बंदी। मुस्तफिझुरला खेळण्यास मज्जाव केल्यानं सामन्यांच्या प्रसारणास मनाई।